आपल्या झाडाची बघा इतके फ्रेश लाल पेरू इथे आणि एक जे आहेत की नाही पांढऱ्या पेरूचं झाड आणि एक लाल पेरूचं झाड आहे. तर सकाळीच जे आहे की नाही आकाशचे पप्पा सगळे पेरू काढून घेत आहे कारण की नाही पाऊस भरपूर आणि लवकर पेरू पिकायले. तर इकडं पलीकडे पण दोन होती तिथं तुमच्या हातात काढला तुम्ही बघा अशी बाटली की नाही लाकडाला बांधून जाईन मी जांभा काढायला केला जुगाड घरगुती. तर किती छान पद्धतीने बिलकुल खाली पडत नाही काही नाही खाली पडलं की नाही की जांभ एकदम फुटते त्याच्यामुळे असं केलं तर किती चांगली जांभ तिथं मिठून खाल्ले जाम लई पिवळे झाले तिकडं तरी मोठी मोठी गाठ गोष्टच तोडून टाक पिकलेले राहतात ते कोण खात नाही खातात मीठ. आणि सकाळपासून बघा चौकड असं की नाही भरपूर आबाळ आले पाऊस नाही पण आबाळ बघ झालं चौकडं वातावरण खूप असं थंड झालं सकाळ सकाळी जे की नाही घरामध्ये जे आपल्या शेताच्या शेंगा तोडून आणले का आता जे आहे की नाही राहिलेलं काम फिरू करायचं सकाळी चालू झालं की अशा पद्धतीने की नाही जांभ खाली पडत नाही काही नाही. आणि आता जे आहे की नाही अलगद अशी फुटले आणि अशाच पद्धतीने आपण शेतात काढू शकतो बरं का. जशी की मोठी बाटली लावायची आणि मस्त काढायची आणि खूप एकदम वर्ष मला करून जांबाचं झाड मस्त खूप असं बदलून गेले बघा जांबानी आणि गारवा पण खूप सुटला त्याच्यामुळे जांबा पण कोणी घरचे खात नाही त्यांच्या ज्या फ्रेंड्सला काढून देतात सकाळी सकाळी जांब आपण नाही खाल्लं तर कोणी पण खाल्लं ना तर वस्तू जी लावलेली काम आली म्हणून सकाळी सकाळी जांबा काढून किती मोठे मोठे जांब आपल्या झाडाचे दाखवते किती फ्रेश हे इतकं मधाळ जांब की नाही नाशिकचा आहे आणि हे पांढरा जांब. शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून जे माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आता आहे मॉर्निंगची टाईम आणि आज जे आहे की नाही आज आहे बुधवारचा दिवस. तर आज येणार होते घरी पाहुणे आणि सकाळी जे आहे की नाही मिस्टरांनी जाऊन जे आहे नॉनव्हेज आणले नाही तर की नाही सकाळी आणत नाही तर ते सहजतात आम्ही संध्याकाळी सांगतो कारण सकाळी देवपूजा वगैरे सगळं करायचं असते ना आणि त्याच्यामुळे की नाही सकाळी जी भाजी आणली आणि त्याला हात लागला की नाही की मग मी देवाकडे जातच नसते आज पूजा पण केली नाही आणि पूजा केली नाही त्याच्यामुळे दुसरे आगावचे कामं जरसे घरामध्ये भरपूर होते. सकाळी आज आबाळीत गच्च भरून आले ना जसं की कपडे मी मध्येच टाकले होते मिशनीमध्ये आणि असे 2 वाळू घातले ना की बिलकुल कपडे वाळणे झाले तर तसेच राहील तर मग कपडे नाही वाळे ना की त्याचा वास पण येते त्याच्यामुळे जे आहे की नाही मिशनीमध्ये थोडेसे ड्राय होऊन निघतात त्याच्यामुळे आज मिशनीत टाकले आणि इथं जे आहे की नाही नॉनव्हेजचा स्वयंपाक करते मी जसं की मी सकाळी जे आहे ना भाजी ती सगळी मॅरिनेट करून जे आहे ना शिजायला ठेवली होती आणि इथं जे आहे ना मी भाजीला फोडणी दिलेली आणि भाज्या ज्या आहेत की नाही आमच्या इथं 2 करावं लागतात जसं की एक तिखट आणि एक सपक करावं लागते. तर इथं जे आहे की नाही मी तिखट भाजी करून घेतली आहे इकडे भात लावलेला आहे आणि भात जे आहे की नाही माझा भात पण शिजला आहे काढून ठेवला आहे कारण पाहुणे जे आहेत ना आता आले की जेवण करून लगेच जाणार आहेत आणि इथं जे आहे ना तिखट भाजी फोडणी दिली आहे आणि ही कसं मधला जो गॅस आहे ना जो मीडियम याच्यावर चालते त्याच्यामुळे आता ही भाजी फोडणी देऊन जे आहे की नाही साईडच्या गॅसवर खायची आणि इकडे जे आहे ना मला सपक भाजी फोडणी द्यायची आहे. तिखट भाजी तर माझी फोडणी देणं झाली आहे. इथं जे आहे ना सपक भाजीची तयारी करते मी फोडणीची आणि बघते तर बॉटलमध्ये तेलच नाही तर आधी जे आहे की नाही आता तेल काढून घ्यावं लागेल आणि ह्या बॉटलमध्ये कसं ह्याचं तोंड लहान आहे ना त्याच्यामुळं खूप दमानं असं तेल काढावं लागते पण मी काय करत असते आधी जे आहे ना भगुन्यामध्ये तेल काढत असते आणि पुन्हा जे आहे ना ते बॉटलमध्ये भरत असते. तर हे जे आहे की नाही आपल्या दुकानावरून जसं की राशीनच्या दुकानावरून आणलेलं आहे की नाही फल्ली तेल आहे जसं की किराणा दुकानावरून आणलेलं आणि हे जे तेल की नाही आपण तीळ आणि शेंगदाणे जे नेले होते ना गिरणीमध्ये ते काढलेलं तेल आहे कारण हे दोन्ही मिक्स करून आम्ही खायलो कारण हे जे तेल की नाही फिल्टर केलेलं असते आपण बाहेरून जे आणतो ते बाजारातून आणि हे तेल जे आहे ना थोडंसं खायला कडवट लागायले पण आपल्या शरीरासाठी खूप छान राहते म्हणून आता दोन्ही मिक्स करून जे आहे की नाही ते तेल जे आम्ही खायलो आणि दोन्ही मिक्स केलं ना त्याचा थोडा कडूपणा आहे ना ते बिलकुल लागत नाही. आणि इथं जे आहेत की नाही हे ऑनलाईनहून मी मिशोहून बॉटल मागवल्या होत्या आणि त्याच्या संगतचं आहे ना हे वगराळू जे आहे की नाही आलं होतं त्याच्यामुळे तेल बिलकुल इकडं तिकडं सांडत नाही आणि मस्त छान खाली पडते आणि आम्ही तर वगराळूच म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते मला
नक्की सांगा. तर चला हे जे की नाही याच्या संग आलं होतं ना, आता जे आहे ना मी तेल काढून घेतलेलं आहे. मला सपक भाजी फोडणी द्यायची आणि अजून जे आहे की नाही मला चपात्यावर राहिल्यात, कारण मी आधी जे आहे ना उंडा मळून ठेवलेला आहे. आणि सकाळी आज जांभळं वगैरे भरपूर काढले होते, नाबाळ पण गच्च आहे. आणि कपडे जे आहे की नाही वर टाकायचे आहेत. आज गडबड खूप आहे मला कामाची. तर इथं जे आहे की नाही सगळ्या मी भरून घेतल्या. आता तेलाच्या एकदा बाटली भरून घेतल्या नाही की मला भरपूर दिवस जातात. आणि हे बाटल जे आहेत ना खूप छान आहेत बघा किचनमध्ये. जसं की उपासा तापासाचं मध्ये खरकट वगैरे काही जात नाही. आणि बिलकुल तेल पण कुठून लिकीज होत नाही. जसं की आपण कॅटलीमध्ये ठेवतो तर खाली जे आहे की नाही त्याला कास लागते म्हणलं तर तेल सांडत राहतं घ्यायला ठेवायला गेलं ना. आणि ह्या बाटल्या खूप छान आहेत आणि मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलं. पण इतकं की त्याला व्यवस्थित जपून वापरावं लागते, कारण काचाच्या येतात. पण किचनमध्ये ठेवायलाही सुंदर वाटतात आणि आपल्याला वापरायलाही सुंदर वाटतात आणि तेल पण कमी पडते. त्याच्या मानानं खूप छान आहेत ह्या तेलाच्या बॉटल. तर चला इथं जे आहे ना मी माझी फोडणी दिलेली भाजी, सपक भाजी जी आहे ना मी ती फोडणी देते. आम्ही तर सगळे नॉनव्हेज खातो, तर मोठा मुलगा की नाही नॉनव्हेज खात नाही. तर त्याच्यासाठी जे एक मी फरसाणचं बाकीट आणून ठेवलं आणि दिवाळीचा जे चिवडा संपत आला की नाही की ते नेहमी जे आहे की नाही भेळ करायला लावतं. तिथं जे आहे ना भेळमध्ये जे बेसिक मसाले आहेत ना ते टाकून घेतलेत मी. आणि मुरमुऱ्याचा चिवडा वगैरे सगळं टाकून घेतलं आहे. आणि जसं की इकडे चिंचेचं पाणी पण ठेवलं आहे मी गरम करायला. आणि चिंचेचं पाणी एकदा करून घेतलं ना की ती गार झाली का आता त्याने जेवायला आलं तेव्हा सगळं जे आहे ना साहित्य ह्याच्यात मिक्स करायचं, कांदा वगैरे सगळं पुन्हा टाकायचं. आणि आता टाकून ठेवलं ना कांद्याचा खूप असा वास येते. त्याच्यामुळे कांदा वगैरे मी मध्ये काहीच टाकला नाही, एकदम फ्रेश कांदा टाकला तर वेळेमध्ये छान वाटतंय. तर चला माझ्या इथं भाजी वगैरे पण झालेली आणि मुलाची पण भेळचं सगळं करून ठेवले. फक्त आलं की नाही की मिक्स करून त्याला जे आहे की नाही द्यायचं. आणि ते नॉनव्हेज खात नाही, मग त्याच्या आवडीचं त्याला काहीतरी द्यावं लागते. जसं की संडेला, मंगळवार, बुधवार आहे. आणि कधी खवटलं खाते नाही तर मग बाहेरून पार्सल आणतं ते. जसं की पनीर राहू द्या, व्हेज पनीर, बटर पनीर, असं पुलाव, बिर्याणी त्याला आवडते ना ते खाते. जसं की आपण हे खातो तर त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी जिथनं खायला भेटायलाच पाहिजेत. त्याच्यामुळे त्याच्या मनासारखं त्यानं खाते ना. आम्हाला जे आहे ना आम्ही हे केलं स्वयंपाक आज. तर चला इथं जे आहेत ना चपात्या टाकून घेतल्यात मी, कारण आधी जे आहे की नाही 2 चपात्या टाकून घेणार आहे, कारण मला जेवण करून घ्यायचं आहे आधी. कारण मला जायचं आहे बाहेर आणि पाहुण्यांना यायला खूप उशीर आहे. त्याच्यामुळे की नाही सकाळी त्यांनी पण थोडासा नाश्ता करून गेले होते ना. आता मी जेवण करून पुन्हा जे आहेत ना मग चपात्या टाकायच्यात मला. तर चला मॉर्निंगचा सकाळचा माझा स्वयंपाक वगैरे सगळं झाला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ना ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी तर मंगळवार बुधवारची सकाळ सगळी अशी कामामध्ये गेली आणि सकाळी जे नॉनव्हेजचं धिंगाणं घातलं ना की दिवस सगळं भांडे घासण्यामध्येच जाते. आणि नॉनव्हेजचे भांडे भरपूर असे पडतात. तर चला चपात्या वगैरे सगळं झालं आहे. आणि अजून जे आहेत ना दिवसभराची भरपूर कामे जे आहेत ना बाकी आहेत.